खासदार संजय राऊत यांना कथित पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली आणि 100 दिवस ते तुरुंगात होते। त्याच वेळेला त्यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं आणि आता याच पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती सुद्धा येतेय। या नव्या पुस्तकामध्ये 4 प्रकरणं नव्याने जोडण्यात आली आहेत। यामध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा का घेण्यात आला या संदर्भात देखील खुलासा करण्यात आलाय। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधी कारस्थान सुरू होतं, म्हणून सरकारने राजीनामा मागितला। धनखड यांनी विरोध केल्याच्या नंतर ईडीने तयार केलेली फाईल त्यांच्या समोर ठेवण्यात आली, असा गौप्यस्फोट देखील या पुस्तकामधून करण्यात आलाय। तर या पुस्तकाच्या प्रकरणामध्ये नेमकं काय आपण जाणून घेऊया। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधात कारवाया होत आहेत अशी माहिती मिळाली। सुगावा लागताच सरकारकडून त्यांचा राजीनामा मागण्यात आला, मात्र जगदीप धनखड यांनी राजीनामा देण्यासाठी नकार दिला होता। जयपूरमध्ये त्यांनी घराचा व्यवहार केल्यानंतर त्यामधील पैसा हा परदेशामध्ये पाठवला होता। सरकारने याच प्रकरणावरून ईडीने फाईल तयार केली आणि हीच फाईल जगदीप धनखड यांच्या समोर ठेवण्यात आली। तर या पुस्तकामधलं कसाबचं प्रकरण देखील आहे। अजमल कसाबच्या आठवणी तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये घोळत राहतात असं लिहिण्यात आलंय। कसाबला बिर्याणी दिली जात होती असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला होता, पण प्रत्यक्षात ते खोटं होतं हे निकम यांनी नंतर स्वतःच मान्य केलं। या एका खोट्या विधानामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बदनामी झाली होती आणि विडंबना म्हणजेच निकम यांनाच पुढे 2024 मध्ये भाजपची उमेदवारी मिळाली आणि त्यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं। तर नरकातला स्वर्ग जे हिंदी पुस्तक आहे यामधलं सुप्रीम कोर्ट विरुद्ध ईडीचं प्रकरण काय आहे ते आपण बघतोय। सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सीबीआयला वारंवार फटकारलं तरी देखील या संस्था निर्ढावलेल्याच राहिल्या। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीच्या जामिनाच्या प्रकरणामध्ये मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीच्या वकिलांना जाहीरपणे फटकारलं होतं। राजकारणाच्या चिखलामध्ये तुम्ही का उतरता? राजकीय लढा या निवडणुकीच्या मैदानावरती लढा, असं कोर्टानं म्हटलं होतं। केंद्र सरकारनं संसदेमध्ये मान्य केलं की गेल्या 10 वर्षांमध्ये ईडीने 193 राजकीय व्यक्तींवरती गुन्हे दाखल केले, पण शिक्षा केवळ दोघांनाच झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।